नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कंबाईन एक्झामसाठी एक क्वेश्चन सेट बघणार आहे. हा दुसरा क्वेश्चन सेट असणार आहे. याच्या आधी पण आपण एक अपलोड केलेला आहे ऑलरेडी. याच्यामध्ये सुद्धा आपण हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि जॉग्राफी या 4 सब्जेक्टवरती फोकस ठेवून एकूण 20 प्रश्न बनवलेले आहेत. ओके, तर हा क्वेश्चन सेट सुद्धा तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. पहिल्यांदा प्रत्येक क्वेश्चन दिसल्यानंतर व्यवस्थित त्याला पॉज करून तुमचा आन्सर टिक करा आणि त्याच्यानंतर क्रॉस चेक करा. ओके, आणि त्या पद्धतीने तुम्हाला कळेल तुमचा स्कोर किती येतोय आणि तुमचा अभ्यास कितपत झालाय सुद्धा कळेल. ओके, आणि सीसॅटचे आणि करंट अफेअरचे आपण डेली क्विजमधून बरेचसे क्वेश्चन्स कव्हर करतो, तर ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाही आहेत. फक्त हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि जॉग्राफी याच्यावरतीच हे क्वेश्चन असतील. तर पहिला प्रश्न आता बघूया आपण. या लेक्चरमधला, या टेस्टमधला पहिला प्रश्न आहे, काँग्रेसने भाकरीची मागणी केली परंतु तिला धोंडा मिळाला, हे उद्गार कोणाचे आहेत? हा मॉडर्न हिस्ट्रीमधला आपला प्रश्न आहे. एकदम म्हणजे डीप माहिती असेल तरच अटेम्प्ट होईल तुम्हाला. तर हे जे उद्गार आहेत हे महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना उद्देशून काढले होते. ओके, 1939ला ॲक्च्युली ब्रिटिशांनी आपण जर ब्रिटिशांना युद्धामध्ये मदत केली तर ब्रिटिशांनी आपल्याला आश्वासनं दिले होते की आपल्या लोकशाहीबद्दल काहीतरी विचार करतील किंवा स्वातंत्र्याबद्दल काहीतरी पुढे विचार करतील. मात्र ब्रिटिशांनी युद्ध झाल्यानंतर तसं काही सुद्धा केलं नाही. ओके, म्हणजेच महात्मा गांधीजींनी जे ब्रिटिशांवरती विश्वास ठेवून मागणी केली होती ती मागणीवरती विचारच केला नाही. म्हणूनच महात्मा गांधीजींनी असे उद्गार काढले की काँग्रेसनी भाकरीची मागणी केली परंतु तिला धोंडा मिळाला. ओके, तर हे उद्गार महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांशी उद्देशून काढले. ओके, क्वेश्चन नंबर 2 आता बघू. हा इकॉनॉमिक्स मधला प्रश्न आहे. MDG आणि SDG बद्दलचे हे विधान आहेत. पहिलं विधान आहे, एकूण 3 विधान दिलेत, आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे, MDG नुसार 2015 पर्यंत आत्यंतिक दारिद्र्यात लोकांचे प्रमाण 1990 मधील प्रमाणापेक्षा 3/4 ने कमी करण्याचे ठरवले आहे. म्हणजे जे बिलो पॉवर्टी लाईन असे लोक आहेत, म्हणजे पॉवर्टी दारिद्र्य असे व्यक्ती आहेत जसं की ज्यांचं इन्कम $1.25 पेक्षा कमी असतं पर डेचं इन्कम, तर ते या कॅटेगरीमध्ये मोडतात. तर MDG नुसार म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स नुसार 2015 पर्यंत आत्यंतिक दारिद्र्यात लोकांचे जे प्रमाण आहे 1990 पेक्षा 3/4 ने कमी करायचे ठरवले होते. ओके, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे, SDG म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नुसार 2030 पर्यंत आत्यंतिक गरिबांचे प्रमाण 2015 मधील प्रमाणापेक्षा निम्म्यावर आणायचे ठरवण्यात आले आहे. आणि थर्ड विधान आहे, थर्ड सेंटेन्स आहे, SDG च्या ध्येयांमध्ये शुद्ध पाणी व स्वच्छता हे 6व्या क्रमांकाचे ध्येय आहे. तर हे महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला SDG बद्दल माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये किती एकूण गोल्स आहेत, ओके, कुठले कुठले गोल्स आहेत हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि हे जे विधान आहेत त्याच्यापैकी आपण जर आन्सर बद्दल जर बघितलं योग्य विधान कुठलं आहे, तर तिसरं जे विधान आहे, SDG च्या ध्येयांमध्ये शुद्ध पाणी व स्वच्छता हे 6व्या क्रमांकाचे ध्येय आहे, हे विधान योग्य आहे. ओके, SDG मध्ये एकूण 17 गोल सेट केलेले 17 वेगवेगळे ध्येय आहेत, ते आपण बघणारच आहे. आता पहिल्या 2 विधानांचा जर विचार केला, MDG नुसार 2015 पर्यंत आत्यंतिक दारिद्र्यात लोकांचे जे प्रमाण 1990 मधील प्रमाणापेक्षा 3/4 ने कमी करायचे ठरवण्यात आले होते, तर हे चुकीचं आहे. इथं हे 1/2 म्हणजे निम्मे करायचे ठरवण्यात आले. ओके, म्हणजे 2015 पर्यंत हे व्हायला पाहिजे होतं. 1990च्या प्रमाणापेक्षा 1/2 ही लोकसंख्या ही दारिद्र्य राहिली पाहिजे होती किंवा कमी करायची होती. ओके, आणि सेकंड जे सेंटेन्स आहे, SDG नुसार 2030 पर्यंत, तर यांच्या गोलमध्येच आहे की 2030 पर्यंत पॉवर्टीज पूर्ण इलिमिनेट करून टाकायची संपूर्ण जगामधून. म्हणजेच 2015च्या प्रमाणाशी काही सुद्धा संबंध नाही याचा. 2030 पर्यंत एकही व्यक्ती असा नसावा की ज्याचं इन्कम ते त्यावेळेस आता जे दारिद्र्य रेषा ठरवण्यात येईल त्याच्या कमी होईल. ओके, सध्या तरी $1.25 पेक्षा कमी असेल तर ते बिलो पॉवर्टी लाईन कन्सिडर होतं. ओके, आता SDG मध्ये जे 17 गोल आहेत ते व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा, त्याला नंबर सहित सुद्धा लक्षात ठेवा. एक्झाममध्ये असा जरी प्रश्न आला, एका साईडला कितव्या क्रमांकाचे ध्येय आहेत आणि त्याच्यासमोर त्यांच्या जोड्या, जसं की इथे सांगितलं होतं की शुद्ध पाणी व स्वच्छता हे 6व्या क्रमांकाचे, समजा इथं दिलं असतं की 9व्या क्रमांकाचे, तर ते विधान चुकीचं असलं असतं. ओके, त्याच्यामुळे SDG आणि त्यांचे क्रमांक व्यवस्थित लक्षात ठेवा. समोर तुम्हाला जो टेबल दिसतोय हा डायरेक्टली युनायटेड नेशन्सच्याच वेबसाईटवरून घेतलेला आहे. पहिला जे दिलेलं आहे त्यांचं जे गोल पैकी आपण बघतोय, पहिलं गोल आहे नो पॉवर्टी, म्हणजेच पूर्णपणे पॉवर्टी इलिमिनेट करायची 2030 पर्यंत. त्याच्यानंतर सेकंड आहे झिरो हंगर,
त्यानंतर थर्ड आहे गुड हेल्थ अँड वेल बिईंग. आपल्या हेल्थकडे सुद्धा 2030 पर्यंत व्यवस्थित गुड हेल्थ मेंटेन राहिलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा गोल ठरवण्यात आलेले आहेत. चौथं क्वालिटी एज्युकेशन, तर हे सुद्धा 2030 पर्यंतचे गोल्स आहेत सगळे. क्वालिटी एज्युकेशन सध्या सुरूच आहे. त्याच्यानंतर पाचवा आहे जेंडर इक्वॅलिटी. सहावा आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, जे आपण बघितलं शुद्ध पाणी व स्वच्छता, हे 6व्या क्रमांकाचं गोल आहे. त्याच्यानंतर 7वा आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, म्हणजेच आपल्याला परवडण्याजोगी अशी स्वच्छ एनर्जी, म्हणजे प्रदूषण रहित अशी एनर्जी. त्याच्यानंतर डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ सुद्धा झाली पाहिजे, एक डिसेंट वर्क सुद्धा असलं पाहिजे. 9वा गोल आहे इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. 10वा गोल आहे रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज. 11वा गोल आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. 12वा गोल आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, मग एक रिस्पॉन्सिबल लेवलमध्ये प्रोडक्शन पण झालं पाहिजे, त्याच्याचबरोबर कन्झम्पशन सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटीमध्येच झालं पाहिजे. ओव्हर कन्झम्पशन नको किंवा ओव्हर प्रोडक्शन सुद्धा नको. ओव्हर प्रोडक्शन, आता ॲक्च्युली काय होतं की आपण ज्यावेळेस प्रोडक्शन वाढवतो खूप जास्त पद्धतीने, तर त्याच्यामध्ये नॅचरल सोर्सेस वापरले जातात खूप जास्त. ओके, त्याच्यामुळं प्रोडक्शन जे आहे हे सुद्धा एक रिस्पॉन्सिबल वेमध्येच झालं पाहिजे, त्याची क्वांटिटी ठरलेली असली पाहिजे. 13वा गोल आहे ते म्हणजे क्लायमेट ॲक्शन. 14वा गोल आहे लाईफ बिलो वॉटर. 15वा गोल आहे लाईफ अँड लँड. 16वा गोल आहे पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. आणि 17वा गोल आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. तर हे सगळेच्या सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही गोल, यांना सिक्वेन्सनी पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जास्त करून जो भर आहे हा नो पॉवर्टी, त्यानंतर झिरो हंगर, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, हे जे महत्त्वाचे आहेत, जे आपल्या लाईफमध्ये एकदम डे टू डे लाईफमध्ये कंटिन्युअसली येतात, तर या गोल्सकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा आणि त्याचे नंबरसुद्धा लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आता बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, भात पिकांच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते? हा आपल्या जॉग्रफीमधून प्रश्न आहे. तर भाताच्या पिकासाठी वाढीसाठी, चांगल्या वाढीसाठी किती तापमान लागतं असं विचारले. तर हे जे तापमान आहे हे 20 डिग्री सेल्सिअस ते 37.5 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपला आन्सर राहील. जे आपला भात आहे म्हणजेच तांदूळ जे वाढीचं तापमान आहे हे कन्सिडर केलं जातं, एक गुड तापमान कन्सिडर केलं जातं त्याला. आणि पाऊससुद्धा किती लागतो, तर जवळपास 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त. ओके, ते लक्षात ठेवू शकता. असं सुद्धा विचारतील की गव्हासाठी किती तापमान लागतं किंवा किती पाऊस लागतो, पर्जन्य किती लागतो. तर गव्हासाठी चांगलं उत्पन्न किंवा चांगल्या वाढीसाठी 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस लागतो. ओके, आणि त्याचबरोबर गव्हासाठी जे कापणीच्या वेळेसचं जे तापमान आहे हे 21 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत असावं. ज्वारीसाठी बघाल तर ज्वारीसाठी जी पर्जन्याची जी क्वांटिटी आहे हे 45 ते 75 सेंटीमीटर एवढी असावी. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवा, सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 4 आता बघू आपण. पॉलिटीशी संबंधित हा प्रश्न आहे. याच्यामध्ये अ आणि ब हे 2 स्तंभ दिलेले आहेत, याच्या आपल्याला व्यवस्थित जोड्या लावायच्यात. एका साईडला पंचायत इन्स्टिट्यूशन्सची नावं दिलेली आहेत, म्हणजेच काय तर तालुका पंचायत हे कुठल्या राज्यामध्ये म्हटलं जातं, त्याच्यानंतर मंडल पंचायत हे कुठं नाव आहे, कुठल्या राज्यामध्ये, तर हे नावं दिलेले आहेत तुम्हाला. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पंचायत समिती म्हणतो, त्याच पद्धतीने जर तालुका पंचायत बघाल तर ते गुजरातमध्ये म्हणलं जातं. ओके, म्हणजे गुजरातमध्ये तालुका पंचायत आहे. त्याच्यानंतर जर बघाल कर्नाटकमध्ये आहे मंडल पंचायत. ओके, म्हणजे जे आपला आन्सर राहील हे पर्याय क्रमांक 3, कारण एकच असा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तालुका पंचायत हे गुजरातसाठी दिलेलं आहे. ओके, त्यानंतर ब साठी म्हणजे मंडल पंचायत ही कर्नाटक. त्यानंतर अंचल समिती हे जे आहे हे अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणण्यात येतं, आणि जे ब्लॉक पंचायत आहे हे केरळमध्ये. ओके, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामधलं पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला पंचायत समिती. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये म्हणाल तर त्याच्यामध्ये एक नाव आहे, दॅट इज मंडल प्रजा परिषद. ओके, आसाममध्ये पण एक नाव आहे, दॅट इज आंचालिक पंचायत. ओके, ब्लॉक पंचायत बघितलं आपण ते केरळमध्ये. तर अशा पद्धतीने ही पण नावं लक्षात ठेवा, आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये बनू शकतो. क्वेश्चन नंबर 5 आता बघूया. हिस्ट्रीशी संबंधित हा प्रश्न आहे. हा माझा पराजय आहे हे वाक्य गांधीजींनी म्हटले, यासाठी पुढीलपैकी कोणते कारण आहे? तर हा माझा पराजय आहे हे वाक्य गांधीजींनी म्हणले, खरं आहे. त्याच्यासाठी काय कारण म्हणजे आहे त्याच्यामुळे हे वाक्य त्यांनी म्हणलं. 4 विधानं दिलेली आहेत तुम्हाला. ह्याच्यामध्ये जे पहिलं विधान आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलंय, काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत गांधीजींचे समर्थन असलेले पट्टाभी सीतारामय्या
यांना कमी मते मिळाली, म्हणून गांधीजींनी हे असं विधान सांगितलं की हा माझा पराजय आहे. ओके, म्हणजे जे गांधीजींचं ज्यांना समर्थन होतं पट्टाभी सीतारामय्या, तर यांचा पराभव झाला, तर त्याच्यामुळेच गांधीजींनी असे उद्गार काढले. हा जो पराभव आहे हा नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीचा होता. आणि हा पराभव कुणी केला, म्हणजे त्या अधिवेशनात कोण आलं निवडून, तर सुभाषचंद्र बोस हे निवडून आले होते. सुभाषचंद्र बोस यांना आय गेस की 1580 मतं पडले होते. आणि हे जे पट्टाभी सीतारामय्या आहेत त्यांना 1370 और 1380 असे मतं पडले होते. म्हणजे एक 200 मतांच्या फरकानेच पडले होते. तर त्यावेळेस सुद्धा गांधीजींनी मग हा माझा पराभव आहे असे उद्गार म्हटले. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये दुसरं विधान जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितले, काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधीजींचे समर्थन असलेले सुभाषचंद्र बोस यांना कमी मते मिळाली. तर हे चुकीचं आहे. गांधीजींचं सुभाषचंद्र बोस यांना समर्थन नव्हतं, मात्र सुभाषचंद्र बोस हे जिंकून आले होते. ओके, हे 1939च्या काँग्रेस अधिवेशनाबद्दल बोलतोय मी. त्याच्यानंतर जर तिसरं विधान वाचा, त्यामध्ये सांगितले, ब्रिटिशांनी काँग्रेस नेत्यांशी सल्ला समलत न करता भारत जर्मनी विरुद्ध युद्धात सामील होण्याची घोषणा केली होती. तर हे जे विधान आहे हे आपल्या पहिल्या क्वेश्चनशी रिलेट करणार आहे. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या नेत्यांशी सल्लामसलत न करता भारत जर्मनी विरुद्धात युद्धात सामील होण्याची घोषणा केली होती. ओके, तर हे सगळेचे सगळे व्यवस्थित रिलेटिव्ह आहेत, हिस्ट्रीचे संबंधित असे सेंटेन्स आहेत सगळे हे. तर हे सगळेच्या सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 6 आता बघू आपण. जोड्या लावायच्या. त्याच्यामध्ये एका साईडला आपल्या आदिवासी जमाती दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला कुठल्या जिल्ह्यामध्ये येतात. तर जी वारली ही आदिवासी जमात आहे हे तुम्हाला माहिती असेल, ठाणे जिल्ह्यात येते. ठाण्याच्या पेंटिंग सुद्धा आहे त्याच्यावरून, वारली पेंटिंग्स हे फेमस आहेत. त्यानंतर कोलम जे आहे हे कोलम जी जमात आहे ही यवतमाळमध्येच आहे. त्यानंतर पारधी तुम्हाला माहिती असतील बुलढाणा, आणि महादेव कोळी हे नाशिक. तर हे व्यवस्थित जोड्या लक्षात ठेवा. आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 7 आता बघू. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते आणि आत्ताचे कोण आहेत असं विचारले. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. जे पहिले आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचं नाव होतं सुकुमार सेन. ओके, तर सुकुमार सेन हे आपल्या भारतातले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. आणि सध्याचे कोण आहेत तर नजीम जैदी वाटत असेल बऱ्याच जणांना, तर चुकीचे आहे ते. आता जे श्री अचल कुमार ज्योती जे आहेत तर यांनी रिसेंटलीच म्हणजे एक 6 जुलैलाच त्यांनी चार्ज घेतलाय. तर आता अचल कुमार ज्योती हे आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. आणि हा जो डेटा आहे हा डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा झालेला आहे, जसं की तुम्हाला समोर दिसतं असेल स्क्रीनवरती की ही डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरचेच डेटा आहे. जसं की त्यांनी सांगितलंय की मिस्टर अचल कुमार ज्योती हे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत. त्यानंतर दुसरे एक इलेक्शन कमिशनर ही पोस्ट कुणाला आहे तर ओम प्रकाश रावत. ओके, आणि त्यानंतर डेप्युटी इलेक्शन कमिशनर्स एकूण 3 जण आहेत जे की डेप्युटी इलेक्शन कमिशनर आहेत. कुठले कुठले तर उमेश सिन्हा, त्यानंतर संदीप सक्सेना आणि विजय देव. तर हे व्यक्ती आता सध्या रिसेंटली सगळे अपॉइंटमेंट आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते म्हणजेच सुकुमार सेन हे 1950 ते 1958 पर्यंत होते. आणि सगळ्यात जास्त वेळ जर कुठले मुख्य निवडणूक आयुक्त होते असा जर प्रश्न आला तर ते व्यक्ती म्हणजे कल्याण सुंदरम. हे 1958 पासून ते 1967 पर्यंत सगळ्यात जास्त वेळेस किंवा सगळ्यात जास्त काळासाठी हे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम बघितलेले. आणि हे आपल्या देशाचे दुसरे मुख्य निवडणूक आयुक्त होते कल्याण सुंदरम. ओके, आणि नजीम जैदी जे होते हे आपल्या देशाचे 20वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आणि आत्ताचे जे असतील हे अचल कुमार ज्योती हे 21वे आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि 19वे जर कोण होतं असं जर विचारलं तर 19वे होते HS ब्रह्मा. HS ब्रह्मा नंतर झाले नजीम जैदी, आता नजीम जैदीनंतर झालेले आहेत मिस्टर अचल ज्योती. ओके, तर हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 8 आता बघू आपण. हा आपल्या इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. इकॉनॉमिक्समध्ये ज्या योजना असतात तर त्याच्याशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणत्या योजना 12व्या पंचवार्षिक योजना काळात सुरू झाल्या असं विचारलेलं आहे. इथं अ, ब, क, ड, ई अशा 5 योजना दिलेल्या आहेत. याच्यापैकी कुठल्या योजना ह्या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाल्यात असं विचारलंय. तर इथं पडे भारत बडे भारत ही योजना सुरू झालेली आहे. त्याचबरोबर उन्नत भारत अभियान ही सुद्धा योजना 12व्या पंचवार्षिक योजनेतच सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आयुष मिशन तर हे सुद्धा 12व्याच पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेलं आहे. प्रधानमंत्री शिशु सुरक्षा योजना किंवा शिशु सुरक्षा कार्यक्रम हा
म्हणजे आपल्या 12व्या पंचवार्षिक योजनेत सुरू नाही झालेला. त्याचबरोबर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हे जे आहे हे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालं होतं. ओके, सर्व शिक्षा अभियान सुद्धा विचारतील एक्झाममध्ये. सर्व शिक्षा अभियान हे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे 11व्या, आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान जे आहे हे 12व्या पंचवार्षिक योजनेत आहे. ओके, म्हणजे इथं जर माध्यमिकच्या ऐवजी उच्चतर असतं तर ते आपलं आन्सर असलं असतं. ओके, 12व्या पंचवार्षिक योजनेत बऱ्याचशा योजना सुरू झाल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, जसं की प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्यानंतर पहल, निर्मल भारत, राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान, अजून बरेच जसं की डिजिटल इंडिया. तर हे सगळ्याच्या सगळ्या 12व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेल्या आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 9 आता बघू आपण. हा एक कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन होईलच. कास्ट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचा आन्सर बऱ्याच जणांनी बाबासाहेब आंबेडकरच म्हणणार आहेत. तर इथं फक्त स्पेलिंगमध्ये एक छोटीशी करेक्शन रिक्वायर्ड आहे, मग ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक होईल. मात्र कास्ट इन इंडिया हे जे पुस्तक आहे हे J.H. हटन यांनी लिहिलेलं आहे. ओके, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पण अशाच प्रकारचं एक पुस्तक लिहिलंय किंवा त्यांनी एक थेसिस लिहिलेत, त्याचं नाव आहे कास्ट्स, म्हणजे फक्त इथं एस पाहिजे होता. कास्ट्स इन इंडिया हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, आणि कास्ट इन इंडिया हे पुस्तक J.H. हटन यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे कास्ट इन इंडिया याच्यामध्ये त्यांनी जातींच्या व्याख्या दिलेल्या त्या पुस्तकात, भारतामध्ये ज्या जाती आहेत त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आणि हे जे हटन होते 1930 सालच्या जनगणनेचे अधिकारी होते आपल्या देशातले. ओके, आणि हा जो कास्ट हा वर्ड आहे हा पोर्तुगीज वर्ड आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता जनरल नॉलेजसाठी. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलं पुस्तक लिहिलं किंवा कुठले थेसिस लिहिलेले तर ते म्हणजे कास्ट इन इंडिया. ओके, एस फक्त पाहिजे होता. क्वेश्चन नंबर 10 आता बघू. अयोग्य विधान निवडा. 3 विधानं दिलेली आहेत आणि कॉपशी संबंधित हे विधान आहेत, म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पॅरिस पार्टीज. तर पहिलं जे विधान आहे ते म्हणजे पहिली कॉप परिषद ही क्योटो येथे पार पडली. सेकंड विधान आहे भारतामध्ये दिल्ली येथे कॉप परिषद पार पडली होती. आणि तिसरं विधान आहे ते म्हणजे 21वे कॉप परिषद लिमा येथे पार पडली. तर आपल्याला इथं अयोग्य विधान निवडायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की भारतामध्ये कॉप परिषद पार पडली नसेल तर ते असू शकतं अयोग्य. मात्र भारतामध्ये ही जी परिषद आहे कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ही जी परिषद आहे ही UNFCC कडून त्यांच्या करारान्वये घेण्यात येते. तर ही परिषद आपल्या देशामध्ये सुद्धा पार पडली, दिल्लीमध्ये पार पडली आहे. 8वी जी परिषद होती कॉप परिषद ही आपल्या देशामध्ये 2002च्या सप्टेंबरमध्ये पार पडलेली आहे. तर हे विधान करेक्ट आहे इथं. आणि 21वी कॉप परिषद जी आहे ही लिमामध्ये पार पडली, हे पण करेक्ट आहे. आणि जे पहिलं विधान दिलंय पहिली कॉप परिषद ही क्योटो येथे पार पडली, तर हे चुकीचं आहे. क्योटोमध्ये सुद्धा पार पडलेली आहे. क्योटोमध्ये 3री कॉप परिषद पार पडली. पहिली जी आहे ही बर्लिनमध्ये पार पडली होती. ओके, त्याच्यामुळे पहिलं विधान इथं चुकीचं आहे. बर्लिन तुम्हाला माहिती असेल जर्मनीमध्ये, तर पहिली कॉप परिषद ही बर्लिन जर्मनीमध्ये पार पडली. क्वेश्चन नंबर 11 आता बघू आपण. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आपल्याला इथं अयोग्य जोडी ओळखायची. 4 एकूण पर्याय दिलेले आहेत. पहिली जोडी सांगते की पहिली घटना दुरुस्ती 9वे परिशिष्ट म्हणजे 9व्या परिशिष्ट ॲड करण्यात आलं किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले, अशाबद्दलच्या ह्या जोड्या दिलेल्या आहेत. ओके, दुसरं आहे 78वी घटना दुरुस्ती परिशिष्ट 9 मध्ये बदल. तिसरं विधान आहे 74वी घटना दुरुस्ती भाग 9 तर ह्याच्यापैकी आपल्याला उत्तर आपलं निवडायचं आहे. तर याच्यामध्ये एकही जोडी ही अयोग्य नाहीये, म्हणजे सगळ्या दिलेल्या जोड्या ह्या योग्य आहेत. पहिली घटना दुरुस्ती 9वी परिशिष्ट, त्यानंतर 78वी घटना दुरुस्ती परिशिष्ट 9 मध्ये बदल करण्यात आले, आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजे भाग 9 हा एक्स्ट्रा ऍड करण्यात आलेला आहे. ओके, आणि ही जे महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहेत ॲक्च्युली आपण याच्यावरती सुद्धा एक लेक्चर बघितलेले ऑलरेडी, तरी ज्या इम्पॉर्टंट असतील त्या आपण थोडक्यात इथं बघूयात. जेवढ्या आठवतील तेवढ्या तुम्ही लिहून घ्या. एक 35वी घटना दुरुस्ती आहे 1974 मध्ये झाली होती. त्याच्यामध्ये 10वं शेड्यूल म्हणजे परिशिष्ट ऍड करण्यात आलं होतं. आणि परत 36वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यातून हे परिशिष्ट काढून सुद्धा टाकण्यात आलं होतं. ओके, आणि 36व्या घटना दुरुस्तीमध्ये 1975 मध्येच सिक्कीम याला आपल्या राज्याचा दर्जा भेटलेला आहे. तर सध्या हे थोडं चर्चेत आहे, त्याच्यामुळे एक्झाममध्ये विचारू शकतात अशा प्रकारचे प्रश्न, तर व्यवस्थित लक्षात ठेवा. 52वी घटना दुरुस्ती जी आहे ही आय गेस की 1985ला झाली होती, आणि याच्यामध्ये परत एकदा 10वे परिशिष्ट ऍड झालं. ओके, 73वी घटना दुरुस्ती थोडक्यात बघू आपण. 73वी घटना दुरुस्ती जी आहे 1992 मध्ये एक लॉ बनला, 93 मध्ये ती सुरुवात झाली, आणि ह्याच्यानुसार आपल्या ज्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहेत म्हणजे PRI जे आहेत आपल्या, तर यांना कॉन्स्टिट्युशनल स्टेटस भेटलेला आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे जी 9वा पार्ट ह्याच्यामध्ये ऍड झाला आहे, आणि
जे एक 11वं शेड्यूल आहे याच्यामध्ये एकूण 29 अशा फंक्शनॅलिटीज पंचायत संबंधीच्या डिस्क्राईब करण्यात आल्या. ओके, तर हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. 73वी घटनादुरुस्ती ही पंचायत राज इन्स्टिट्यूशन्समधल्या पंचायतशी संबंधित आहे आणि 74वी जी घटनादुरुस्ती आहे जी वरती तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसतीये, ही जी 74वी घटनादुरुस्ती आहे ही अर्बन लोकल बॉडीजला हा कॉन्स्टिट्युशनल दर्जा भेटलेला 74व्या घटनादुरुस्तीने. आपली जे 12वं शेड्यूल आहे याच्यामध्ये एकूण 18 म्युन्सिपाल्टीजच्या वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज ॲड करण्यात आल्यात. एकूण 18 अशा फंक्शनॅलिटीज म्युन्सिपाल्टीजसाठी आणि 29 फंक्शनल आहेत हे पंचायतसाठी. ओके, ते लक्षात ठेवा. आणि यांनाच म्हणजे जे अर्बन लोकल बॉडीज आहेत यांना आपण म्युन्सिपाल्टीज या नावाने हे एक नवीन नाव देण्यात आलं. ते व्यवस्थित लक्षात ठेवा सगळ्याच्या सगळं. 78वी घटनादुरुस्ती जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये भाग 9 मध्ये चेंज करण्यात आला, हे करेक्ट दिलेलं आहे. त्यानंतर एक 97वी घटनादुरुस्ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, 2012 मध्ये झाली आहे, भाग 9B शी संबंधित आहे. ओके, तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकीच्या ज्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत तर त्याच्या संबंधात एक लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे, ते तुम्ही सगळं व्यवस्थित बघून घ्या. क्वेश्चन नंबर 12 आता बघू आपण. विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. अ आणि ब असे 2 विधानं दिलेले आहेत. अ विधान आहे, रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खोऱ्यात पठारी प्रदेशात सापडते. हे भूगोलाशी संबंधित म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला भूगोल किंवा प्राकृतिक भूगोल पूर्ण जगाचा याच्याशी संबंधित प्रश्न आहे. ब, जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते. तर ह्या मृदा कुठं आढळतात हे लक्षात ठेवण्यासाठी हा चांगला प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये दोन्ही विधानं हे बरोबर आहेत. म्हणजे जी रेगूर मृदा आहे ही नद्यांच्या खोऱ्यात आणि पठारी प्रदेशात सापडते आणि जे ब विधानामध्ये सांगितले जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी या मृदा आहेत तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठल्या भागामध्ये कुठली मृदा आढळते असा विचारतात एक्झाममध्ये प्रश्न. त्याचबरोबर महत्त्वाचे महाराष्ट्रातले जिल्हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. जांभी मृदासाठी कुठले कुठले जिल्हे आहेत तर रायगड आहे, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. ओके, तर हे लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तांबडी किंवा जी पिवळसर आहे याला आपण अतिप्राचीन अशी मृदा म्हणतो, तर हे नागपूरमध्ये सापडते. त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या भागामध्ये ही मृदा आढळते. गाळाची जी मृदा आहे, जी गाळाची मृदा म्हणजेच आपण त्याला भाबर मृदा म्हणतो, जी की एकदम सुपीक असते, बारीक असते. ओके, कार्बोनेट, फॉस्फरिक ॲसिड, सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण याच्यामध्ये कमी असतं. ओके, आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये ही गाळाची मृदा आढळते तर कोकण किनारपट्टींच्या ज्या नद्या आहेत त्याच्या मुखाकडील जो प्रदेश आहे तर इथं ही गाळाची मृदा आढळते. आणि त्याचबरोबर तापी आणि पूर्णा नदीचा जो परिसर आहे तर याच्यामध्ये सुद्धा ही गाळाची मृदा आढळते. गाळाच्या मृदेमध्ये नारळचं जे पीक आहे हे चांगल्या पद्धतीने घेतात. नारळाच्या ज्या बागा असतात ह्या गाळाच्या जमिनीमध्ये येतात चांगल्या. ओके, तांबडी जी पिवळसर मृदा असते ज्याला आपण अतिप्राचीन म्हणतो तर ती कशासाठी कुठल्या पिकांसाठी चांगलं असते हे सुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही. बाजरी, भुईमूग, बटाटे. ओके, तर या पिकांसाठी ही तांबडीची पिवळसर मृदा आहे अतिप्राचीन, तर ही चांगली त्याच्यासाठी पोषक ठरते. ओके, काळी मृदा त्याच्यामध्ये कापूस, ऊस, त्यानंतर फळे वेगवेगळी, गहू, ज्वारी, कडधान्य याच्यासाठी ही जी काळी मृदा आहे ही जास्त पौष्टिक ठरते. ओके, काळी मृदेचे जे वैशिष्ट्य आहे ती म्हणजे कापसाची मृदा म्हणून हिला ओळखलं जातं. चुनखडीचं, त्याचबरोबर पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह याचं प्रमाण या काळ्या मृदेमध्ये जास्त असतं. ओके, तर इथं तुम्हाला बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या मृदांच्या क्वालिटीज शॉर्टमध्ये कळाल्या असतील. आपण याच्याबद्दल एक डिटेल लेक्चर बनवू, मात्र त्याला थोडा उशीर लागू शकतो. ओके, पुढचा प्रश्न आता बघू आपण. क्वेश्चन नंबर 13. अ आणि ब अशी 2 विधानं दिलेत, आपल्याला योग्य विधान ओळखायचे. अ विधान असं आहे, मुख्य निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करतात. आणि ब विधान आहे, घटनेने निवडणूक आयोगांच्या सदस्यांसाठी पदावधी निश्चित केला नाहीये. तर इथं ब जे विधान आहे हे करेक्ट आहे. हे घटनेमध्ये निवडणूक आयोगाच्या सदस्यांसाठी पदावधी निश्चित केलेला नाहीये. आणि अविधान जे आहे, मुख्य निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करतात, हे चुकीचं आहे. कारण मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, मात्र काय होतं की जर पदावरून त्यांना काढून टाकायचं असेल, दूर करायचं असेल तर संसदच्या दोन्ही सभागृहांची विशेष बहुमत असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे त्यांना जर पदावरून काढून टाकायचं असेल तर संसदच्या दोन्ही सभागृहांचं एक बहुमत असलं पाहिजे, तरच आपण काढून टाकू शकतो. म्हणजेच काय, राष्ट्रपतींच्या मर्जीने त्यांना पद धारण करता येत नाही.
ओके, राष्ट्रपती त्यांची नेमणूक करू शकतात, मात्र काढून टाकायचा अधिकार राष्ट्रपतींना नाहीये. ओके, अन्य निवडणूक आयुक्त जे आहेत किंवा जे प्रादेशिक आयुक्त असतात तर त्यांना मुख्य निवडणूक आयोगाच्या शिफारशीशिवाय दूर करता येणार नाहीये. ओके, म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताची जी शिफारस आहे ही शिफारस केली तरच बाकीच्यांना सुद्धा दूर करता येतं. ओके, त्यानंतर असं पण सांगितलेलं आहे की जे मुख्य निवडणूक आयुक्त असतील तर यांची सेवा शर्तींमध्ये त्यांना त्यांच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली ते ज्यावेळेस ते काम करत असतात सेवा शर्तीमध्ये डायरेक्ट त्यावेळेस काही बदल करता येणार नाहीत, जेणेकरून त्यांच्यासाठी काही ते हानिकारक बदल ठरतील. तर अशा प्रकारचे बदल आपण मुख्य निवडणूक आयुक्त हे सेवांवरती असताना आपण करू शकत नाही. ओके, आणि घटनेमध्ये जे निवृत्त निवडणूक आयोगाचे वेगवेगळे जे सदस्य असतील, जे सदस्य जे निवृत्त आहेत, तर हे घटनेमध्ये आपल्याला असं सांगितलेलं नाहीये की त्यांना नेमणूक करता येणार नाही परत, म्हणजेच सरकारी नेमणुकांपासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही असं घटनेमध्ये सांगितलेलं नाहीये. म्हणजेच काय, तर निवडणूक आयोगाचे जे सदस्य असतील ते निवृत्तीनंतर सरकारी नेमणुका त्यांच्या होऊ शकतात. ओके, तर हे सगळंच्या सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हे सध्या रिसेंटली न्यूजमध्ये त्याच्यामुळे प्रश्न बनू शकतो. क्वेश्चन नंबर 14 आता बघू. हा प्रश्न इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. अ आणि ब अशा जोड्या लावायच्या, दोन दोन जोड्या लावायसाठी आपल्याला स्तंभ दिलेले आहेत. याच्यामध्ये एका साईडला हे नेत्यांची नावं दिलेत किंवा व्यक्ती दिलेलेत आणि दुसऱ्या साईडला त्यांनी स्थापन केलेले पक्ष किंवा ते कुठल्या पक्षाशी रिलेट करतात. तर मोतीलाल नेहरू तुम्हाला माहिती असेल, स्वराज्य पक्ष हा त्यांनी स्थापन केला. त्यानंतर अजित रॉय व इंद्र सेन यांच्याशी संबंधित जर बघाल तर ते म्हणजे बॉल्शेविक लेनिनिस्ट पक्ष. ओके, त्यानंतर एन दत्त मजुमदार, तर हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत, तर भारतीय बोल्शेविक पक्ष. आणि सौमेंद्रनाथ टायगोर, तर हे क्रांतिकारी साम्यवादी पक्ष ह्याच्याशी संबंधित आहेत. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्या एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न बनू शकतो. ह्याचं जे आन्सर आहे हे आपल्याला फक्त एकाच पेअरवरून सापडून जाईल. मोतीलाल नेहरू आणि स्वराज्य पक्ष हे जर तुम्हाला सापडलं तर पर्याय क्रमांक 2 हे आपला आन्सर राहील. पुढचा आता प्रश्न बघू आपण. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांच्या हितार्थ सामाजिक बळ व साधनांचे नियंत्रण यांची पूर्ण विभागणी करणे ही व्याख्या कोठे स्वीकारण्यात आली. तर महिलांचे जे एम्पॉवरमेंट आहे म्हणजे काय, तर ही जी डेफिनेशन दिलेली आहे ही डेफिनेशन कुठं स्वीकारण्यात आली असं विचारलेलं आहे. तर याच्या संबंधित ज्या महिलांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स झालेल्या आहेत, जागतिक लेवलच्या परिषदा झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये असं ऑप्शन्समध्ये तेच दिलेलं आहे की ही जे व्याख्या आहे ही दुसरी जागतिक महिला परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली का तिसरी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत का चौथ्या, तर हे पर्याय दिलेले आहेत. ओके, आणि ही जी डेफिनेशन आहे ही जे पहिला ऑप्शन आहे दुसऱ्या जागतिक महिला परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली, तर हे करेक्ट आहे. ओके, म्हणजे ही जी महिला सक्षमीकरणाची जी डेफिनेशन आहे ही दुसरी जागतिक महिला परिषद जी की कोपनहेगनला झाली होती 1980ला, तर याच्यामध्ये हे स्वीकारण्यात आले. तिसरी आंतरराष्ट्रीय महिला परिषद कधी झाली होती आणि कुठं झाली होती असं सुद्धा विचारतील, तर ती नैरोबीमध्ये झाली होती आणि 1985 वर 1986ला झालेली आहे. ओके, आणि चौथी जागतिक महिला परिषद ही 1995ला पार पडली. याच्यानंतर जी संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थितीवरील आयोगाचे जे 40वी सत्र होतं ते न्यूयॉर्कमध्ये पार पडलेलं आहे. ओके, तर हे सगळं लक्षात ठेवू शकता तुम्ही. एक्झाममध्ये जर डिफिकल्ट लेवल क्वेश्चन आला तर असा बनू शकतो. क्वेश्चन नंबर 16 आता बघू. कॅल्शियम जास्त असणाऱ्या मृदेला काय म्हणतात, म्हणजेच ज्या मृदेमध्ये कॅल्शियमची लेवल जास्त आहे तर त्या मृदेला काय म्हणतात असं विचारलंय. तर ॲसिडिक का अल्कलाईन, तर ॲसिडिक आणि अल्कलाईन हे तर ऑप्शन इलिमिनेट होतील. कॅल्शियम हे कुठल्या मृदेमध्ये जास्त आढळतं, तर ते म्हणजे पॅडॉकॅल्स. ओके, तर पॅडॉकॅल्स या मृदेमध्ये हे कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. पुढचा प्रश्न बघूया टेस्टमधून आपण. बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचे ध्येय अ ब क ड असे ध्येय सांगितले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला करेक्ट ध्येय जे आहे ते चूज करायचे. तर पर्याय जर बघाल म्हणजे आपण जर सेंटेन्स वाचले तर असं आहे, अ सेंटेन्स असं सांगतं संपूर्ण देशात लोक अभियानाच्या माध्यमातून घटते बाल स्त्री पुरुष या प्रश्नांविषयी जागृती करणे. त्यानंतर ब संपूर्ण देशात सामाजिक जागृतीद्वारे महिला अत्याचाराच्या प्रश्नाला वाचा फोडणे हे चुकीचं आहे. त्यानंतर संपूर्ण देशात प्राथमिक स्तरावरील शाळा गळतीचा प्रश्न हाताळणे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर ड विधान आहे संपूर्ण देशात समाज शिक्षणाच्या माध्यमातून कुपोषण आणि किशोरवयीन गरोदर या प्रश्नांविषयी जागृती करणे हे सुद्धा चुकीचं आहे. याच्यामध्ये एकच विधान योग्य वाटते ते म्हणजे पर्याय 1. ओके,
म्हणजे आपलं जे आन्सर राहील हे फक्त अ बरोबर हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 18 आता बघू. अ आणि ब दोन विधानं दिलेली आहेत. अ विधान आहे, राष्ट्रपती हे संसदीय कायद्यात अध्यादेशाद्वारे बदल करू शकतात. आणि ब विधान आहे, अध्यादेशाने कर कायदा पण बदलता येऊ शकतो. मग आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे आणि हे न्यूजमधलं आहे, त्याच्यामुळे करंट अफेअर प्लस हिस्ट्रीशी संबंधित हा प्रश्न आहे. म्हणजे अप्लाइड पॉलिटीशी संबंधित हा प्रश्न आहे. त्याच्या आन्सर जर बघितले तर हे दोन्ही विधानं योग्य आहेत. म्हणजेच राष्ट्रपती हे संसदीय कायद्यात अध्यादेशाद्वारे बदल करू शकतात हे विधान योग्य आहे. आणि राष्ट्रपती या अध्यादेशाने कर कायद्यामध्ये सुद्धा बदल करू शकतात. ओके. मात्र जर कुठला एखादा घटना दुरुस्तीशी संबंधित जर अध्यादेश म्हणजे जर राष्ट्रपतींना अध्यादेश काढायचा असेल तर ते काढू शकत नाहीयेत. म्हणजेच घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येणार नाहीये. ओके. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच्यासाठी ऍक्च्युली काही महत्वाच्या हिस्टॉरिकल केसेस आहेत, त्याच्यातून सुप्रीम कोर्टने हे डिसिजन्स दिलेले आहेत. राष्ट्रपतींकडे काही या अधिकार दिलेले आहेत. जसं की एक खटला झाला होता, कूपर खटला 1975चा. तर त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टने राष्ट्रपतींची जे न्याय प्रतिष्ठा आहे ही सांगितली होती. 38वी घटना दुरुस्ती झाली होती 1975 आणि त्यामध्ये राष्ट्रपतींची जी विधान असेल हे अंतिम असेल किंवा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार रद्द केला होता. म्हणजेच जे राष्ट्रपतींचं डिसिजन असणार आहे ते फायनल डिसिजन ठरवण्यात आलं होतं. मग तुम्ही त्याला कुठंच दाद मागू शकणार नव्हता. मात्र परत 44वी घटना दुरुस्ती जी झाली 1978 त्यानुसार ही जी 38वी घटना दुरुस्ती केली होती त्याच्यामधली ही जी तरतूद आहे राष्ट्रपतींची तरतूद, म्हणजे राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम राहील ही वाली जी तरतूद आहे ही काढून टाकण्यात आली आहे. ओके. म्हणजे हे सुद्धा झालेलं आहे की राष्ट्रपतींचा जो हा अधिकार आहे ज्याला सुप्रीम कोर्टने 1975ला असं सांगितलं होतं की अंतिम निर्णय राहील, तो सुद्धा 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकला. ओके. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तर सध्या राष्ट्रपतींची जे डिसिजन असेल हे न्यायप्रविष्ट आहे. ओके. क्वेश्चन नंबर 20 हा या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न असणार आहे. 1947 सत्तेचे हस्तांतरण करणे म्हणजे खोटे हस्तांतरण आहे असे कोणत्या पक्षाचे मत होते? 4 विधानात 4 पक्षांची नावं दिलेली आहेत. तर हे 1947 सत्तेचे जे हस्तांतरण आहे हे खोटे हस्तांतरण आहे असं कोण म्हणलं होतं, कुठल्या पक्षाचं मत होतं? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं असं मत होतं. ओके. तुम्हाला माहिती असेल फॉरवर्ड ब्लॉक याची जी स्थापना आहे किंवा हा जो पक्ष आहे हा सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केला होता 1939 ह्या पक्षाची जी स्थापना आहे एकदम ही सुभाषचंद्र बोस यांनी एक रॅली काढली होती. ओके. एका रॅलीमध्ये डायरेक्टली अनाउन्समेंट केली होती कलकत्तामध्ये की अशा प्रकारचा आपण पक्ष स्थापन करतोय. तर हे ऍक्च्युली त्या काळातच शक्य होतं, आता सध्या तर एवढं शक्य नाहीये. मात्र हे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती, हे लक्षात ठेवू शकता. फॉरवर्ड ब्लॉक या नावाने एक न्यूजपेपर सुद्धा नंतर सुरू झालं होतं. ओके. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि फॉरवर्ड ब्लॉकचं म्हणणं काय होतं, तर जनसंघर्ष संपवण्यासाठी घाबरलेल्या मध्यमवर्गीयांनी इंग्रजी साम्राज्यवादाशी केलेला हा समझोता आहे असं या फॉरवर्ड ब्लॉकचं म्हणणं होतं. ओके. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये आपल्या आजच्या टेस्टमध्ये बरेचसे डिफिकल्ट लेवल क्वेश्चन होते, हाय लेवल क्वेश्चन्स होते बरेच. आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांची किंवा अशाच प्रकारच्या अभ्यासाची आपल्याला सवय असली पाहिजे, जेणेकरून ज्या लोअर एक्झाम असतात त्या सुद्धा आपल्याला इझिली क्रॅक होतील. आणि आता सध्या सुद्धा म्हणजे आपला जे आयोग आहे हे बरेच डिफिकल्ट क्वेश्चन बनवत जाणार आहे, कारण त्यांना कॉम्पिटिशन एवढं समोर दिसतंय त्याच्यातून प्रीमध्येच ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कमी करतील. ओके. म्हणजे त्यांचा पण थोडासा वेळ पण वाचेल आणि क्वालिटी क्वेश्चन पेपरची जर इन्क्रीज केली तर तुम्हाला पण भरपूर अभ्यास करावा लागेल. ओके. त्याच्यामुळेच थोडासा हाय लेवलच सगळे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत ते सुद्धा तेच यूज करत जा. बाकीचे जे लोकल पब्लिकेशन असतात त्यांच्या पाठीमागं नका पडू, थोडेसे हाय लेवल अभ्यास करायचा, UPSCच्या लेवलचा अभ्यास करायचा, जेणेकरून तुमची MPSC आणि बाकीच्या एक्झाम्स निघतील. ओके. तर हे लेक्चर कसं वाटलंय हे सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा. कमेंट करायला खरंच बिलकुल वेळ नाहीये, आम्ही खूप एंगेज आहे. मात्र 15 तारखेनंतर किंवा 16 तारखेनंतर तुमची एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक लेक्चरला तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. ओके. म्हणजे प्रत्येक कमेंटला तुमच्या रिप्लाय देणारच आहे आम्ही. मात्र सध्या आमचा फोकस फक्त लेक्चर बनवण्यामध्येच आहे, त्याच्यामुळे तुमचे जे कमेंट येतात त्यांना खरंच रिप्लाय देणं शक्य होत नाहीये. ओके. मात्र तुम्ही जी अनकंडिशनल असा सपोर्ट दाखवताय आम्हाला त्याच्याबद्दल मनापासून आणखीन एकदा धन्यवाद. ओके. तर असाच सपोर्ट तुम्ही पुढेही देत राहाल हीच आशा आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.